त्यांच्यावर जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते डोळ्यासमोर ते दृश्य आणा. मोठ्या संख्येमध्ये त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते, मी त्यांची स्तुती करतोय, प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये तिथं आली आणि त्यांनी पोलिसला पुढे येऊ दिलं नाही. माझा साहेब म्हणून पोलिसच्या लाठ्या घेतल्या, दगड स्वतःच्या डोक्यावर दगड मारली, पण साहेबांना आम्ही हात लावू देणार नाही. का? कारण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे सेनापती म्हणून ते त्यांचे प्रामाणिक आहेत, म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड पडली का? माझ्यावरही आरोप केले गेले आणि इतक्या पोत तिडकीने की पुरोगामी विचारासाठी आमचे नेते खंबीरपणे राहतात म्हणून त्यांच्यावर ईडीची रेड केली गेली. इतक्या मोठ्या प्रमाणे माझा साहेब पूर्ण न्यूज मध्ये ब्रेकिंग न्यूज. आणि आदरणीय पालकमंत्री मोदींनी काय केलं? मागच्या दरवाजातून पळून गेले का नाही? मागच्या दरवाजातून पळून गेले आणि पळून जाऊन तिथं लोटांगण घालून आदरणीय पवार साहेबांची निष्ठा विकून लाल दिव्याची गाडी घेऊन आली. अशा गद्दारांना गाडण्याची इलेक्शन आता आलेली आहे.